कथा क्रमांक 13. आपलाच इतिहास आपण विसरतो आहोत. आपल्या देशाला हुतात्म्यांची आणि थोर देशभक्तांची मोठी परंपरा आहे. आपली मान आदराने झुकून जावी असा आपला इतिहास आहे. त्यांच्या जीवन कहाण्या आपल्याला स्फूर्तिदायक ठराव्या अशाच आहेत. पण आजच्या तरुण पिढीला या थोर महात्म्यांविषयी किती माहिती आहे? आपल्या देशातील हुतात्मापद पत्करलेल्या स्त्रियांच्या कहाण्या तर अधिकच स्फूर्तिदायी आहेत. त्यांच्यातील अनेक स्त्रिया रूढार्थाने अशिक्षित म्हणाव्या लागतील, पण आपल्या शत्रूंसमोर सर्व सामर्थ्यानिशी उभ्या ठाकण्याचं आणि आपल्या देशासाठी लढण्याचं असामान्य धैर्य त्यांच्या अंगी होतं. चित्रदुर्ग जिल्ह्यातील ओबव्वा, उत्तर कर्नाटकातील कित्तूर चेन्नम्मा, बेळगाव जिल्ह्यातील बेलावाडी माअम्मा यादी खूप मोठी आहे. ओबव्वाजवळ एक तांदूळ सडायचं मुसळ सोडलं तर आपल्या शत्रूंचा सामना करण्यासाठी दुसरं तिसरं काही हत्यार नव्हतं. पण आजच्या तरुणांपैकी किती जणांनी तिच्याविषयी ऐकलं आहे? भारताच्या इतिहासात ज्या काही नायिका थोर स्त्रिया होऊन गेल्या त्यांमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं नाव अग्रभागी तळपतं. एक तरुण निपुत्रिक विधवा. तिनं ब्रिटिशांच्या महासत्तेला आव्हान दिलं. तिचं धैर्य इतकं अतुलनीय होतं की तिच्या शत्रूलासुद्धा तिच्याविषयी आदर वाटला. तिच्याविषयी कितीतरी काव्य लिहिली गेली. तिच्या साहसाचं वर्णन किती सार्थ शब्दात केलं जातं. तिच्या संपूर्ण सैन्यामध्ये खरा मर्द कोण असेल तर फक्त तीच होती. आपल्या आजच्या किती तरुणांना तिच्याविषयी माहिती आहे? नुकताच मला भोपाळतर्फे ओजस्विनी पुरस्कार देण्यात आला. हा समारंभ दिल्लीमध्ये संपन्न झाला. त्या पुरस्कारामध्ये एक सुंदर स्मृतिचिन्हाचा समावेश होता. हातात तळपतील तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची ती नितांत सुंदर प्रतिकृती होती. मी विमानानं बंगलोरला परतले. झाशीच्या राणीचा तो पुतळा असलेलं मोठं खोकं मी हँड बॅगेज म्हणून हातात धरलं होतं, कारण मी जर माझ्या इतर सामानाबरोबर ते पाठवलं तर तो पुतळा भंग पावेल अशी मला भीती वाटत होती. दिल्ली विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना मी ही गोष्ट समजावून सांगितल्यावर ते माझ्याशी सज्जनपणे वागले. त्यांनी मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने त्या पुतळ्याची तपासणी केली व तो मला विमानात घेऊन जाण्याची परवानगी दिली. जेट एअरवेजचे कर्मचारी पण खूप चांगले वागले. मी इकॉनॉमी क्लासने चालले होते. तो एवढा मोठा पुतळा मला मांडीवर धरून बसणंही शक्य नव्हते आणि तो पायापाशी ठेवणं बरं वाटत नव्हतं. अर्थात डोक्यावरील सामान ठेवायच्या कप्प्यात तो बसला असता, पण एअर होस्टेसने तो माझ्याकडून घेतला आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमधील एका रिकाम्या आसनावर नेऊन ठेवला. मर्दानी राणी लक्ष्मीबाईच्या इतमामाला साजेशी वागणूक तिला मिळाली. सर्वांनी मला इतकी मदत केली. मी आता जरा आरामात स्थिर स्थावर होऊन बसले. मग जरा इकडे तिकडे लक्ष गेलं. माझ्या आजूबाजूचे प्रवासी हे जे काही इतका वेळ चाललं होतं त्यामुळे जरा कुतूहलाने माझ्याकडे पाहत होते. विमानानं आकाशात झेप घेतली. अजूनही लोक माझ्याकडे वळून बघतच होते, पण कुणी आपणहून काही बोललं वगैरे नाही. संभाषण या विषयाबद्दल माझा स्वतःचा एक सिद्धांत आहे. पाहिजे तर त्याला आपण फॉर्म्युला म्हणूया. जर आपण किती बोलतो याचा विचार केला तर मला वाटतं ते माणसाच्या आर्थिक परिस्थितीच्या बरोबर विरुद्ध प्रमाणात असं म्हणावं लागेल. म्हणजे असं की आपण जर बसनं प्रवास करत असलो तर आपले सहप्रवासी लगेच काही आडपडदा न ठेवता मोकळेपणानं आपल्याशी बोलायला सुरुवात करतात. तेच जर आपण रेल्वेच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करत असलो तर लोक जरा परकेपणाने वागतात. विमान प्रवासात तर सहप्रवाशानं आपणहून बोलण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. आणि जर आपण आंतरराष्ट्रीय फ्लाईटने तेही फर्स्ट क्लासने प्रवास करत असलो तर आपला सहप्रवासी 24 तासात एखादा शब्दसुद्धा आपल्याशी बोलत नाही. या दिल्ली बंगलोर फ्लाईटमध्ये माझ्या शेजारी 20च्या आतील 2 तरुण मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांच्या अंगात उंची महागड्या जीन्स होत्या. दोघांचेही केस इतके बारीक कापलेले होते की दोन्ही मुलं सारखीच दिसत होती. दोघांच्यात एवढाच फरक होता की त्या मुलीचे कान टोचलेले होते. दोघे च्युइंग गम खात MP3 प्लेअरवर संगीत ऐकत स्वतःच्या नादात बसले होते. दोघे चांगले बड्या घरचे होते हे तर उघडच होतं. त्यांची संभाषण करण्याची मुळीच इच्छा नव्हती हेही दिसतच होतं. इतरांबरोबर बोलणं तर बाजूलाच राहो, ते एकमेकांशी सुद्धा बोलत नव्हते. संगीत आणि च्युइंग गम या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की असंच होतं. थोड्या वेळानं मीच या शांततेचा भंग करून त्या मुलांशी बोलायचं ठरवलं.
मी स्वतः कॉलेजात शिकवते, त्यामुळे तरुण मुलांशी बोलताना मला मोकळेपणा वाटतो. मला त्यांच्याशी बोलायला आवडतं. त्या वयात ही मुलं सहसा धूर्त किंवा कावेबाज नसतात. ती उत्साहानं सळसळणारी, जराशी मुक्त असतात आणि त्यांचे विचारही ताजे टवटवीत असतात. आधी मी उगीच इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. दोघेही बंगलोरच्याच एका कॉलेजात शिकत होते. तो मुलगा व ती मुलगी चुलत भावंड होती व ती दिल्लीला आपल्या आजी आजोबांना भेटून आता परत चालली होती. त्या मुलीनं जरा चाचरत विचारलं, तुमच्याकडे तो काळ्या घोड्यावर स्वार झालेल्या बाईचा पुतळा आहे ना? छान खेळणं आहे. ते बंगलोरला मिळत नाही का? तुम्हाला ते जवळ बाळगायला इतका त्रास होतोय, मग तरी ते तुम्ही काही खास कारणाने स्वतः घेऊन चाललाय का? ते खेळणं नाही आहे, तो पुरस्कार आहे, मी तिला सांगितलं. आता तो तरुण मुलगा उत्सुकतेनं विचारू लागला, तुम्हाला घोड्यांची खूप आवड आहे वाटतं? मी माझ्या आजवरच्या आयुष्यात कधीच घोड्याची रेस पाहायला गेलेली नाही. मला ते ऐकून फार विचित्र वाटलं. संध्याकाळची फ्लाईट असल्यानं अंधार होता, म्हणून त्या मुलांना माझ्या चेहऱ्यावरचे भाव दिसले नाहीत. त्या मुलानं विचारलं, हे घोड्यांच्या रेसबद्दल अवॉर्ड मिळालं आहे का? त्या सुंदर घोड्यावर एक बाई बसली आहे. त्या मुलांना माझा पुरस्कार पाहून फक्त रेसची आणि घोड्यांची आठवण झाली हे मला कळून चुकलं. त्या घोड्यावर आरूढ झालेली स्त्री कोण होती हे त्यांना मुळीच समजलं नव्हतं. आपण सांगावं का त्यांना? तुम्ही जरा तिकडे जाऊन तो पुतळा नीट निरखून बघा आणि जरा विचार करून तुम्हाला काय वाटतं ते सांगा. चालेल, मी म्हणाले. आम्ही तो पुतळा नीट निरखून पाहिलाय, म्हणूनच तर आम्ही तुम्हाला ते विचारलं, मुलं म्हणाली. आता मात्र मला धक्का बसला. मी स्वतः एक शिक्षिका असल्यामुळे आता या मुलांना झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्याविषयी सांगणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटलं. तुम्ही पहिल्या स्वातंत्र्य समराविषयी काही ऐकलं आहे का? मी त्या मुलांना विचारलं. हो, 1942 साली झालं ते, तो मुलगा म्हणाला. त्यावर त्या मुलीने पुष्टी जोडली. हो ना, आम्ही तो सिनेमा पाहिलाय ना. 1942 अ लव्ह स्टोरी, भारतीय आणि ब्रिटिश यांच्यातील युद्ध. त्यात मनीषा कोइराला काय सुंदर दिसते. नाही नाही, ती तर छोडो भारत चळवळ होती. पहिलं भारतीय स्वातंत्र्यसमर तत्पूर्वी जवळजवळ 100 वर्ष आधी लढलं गेलं आणि त्यात आपण हरलो. त्यावर ती मुलं काहीच बोलली नाहीत. 1857मध्ये भारतात इंग्रजांच्या विरोधात एक संग्राम झाला. तरुण राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई त्यावेळी ब्रिटिशांविरुद्ध लढली. तिनं आपल्या सेनेचं नेतृत्व केले. खरं तर तिला गप्प बसून ब्रिटिशांकडून तणका स्वीकारून ऐशोआरामात आयुष्य घालवता आलं असतं, पण तिनं तसं केलं नाही, कारण ती प्रखर देशभक्त होती. असामान्य धैर्यानं ती युद्धात लढली व रणांगणावरील तिचं ते युद्ध कौशल्य पाहून तिच्या शत्रूलाही विस्मय वाटल्या वाचून राहिला नाही. तेव्हापासून तिला धैर्याचं प्रतीक मानतात व भारतीय जनतेच्या स्वातंत्र्यप्रेमाचं मूर्त स्वरूप मानतात. आपणा सर्वांना स्वतंत्र भारतात जगता यावं म्हणून तिनं मरण पत्करलं. दोन्ही मुलं एक अक्षरही न बोलता गप्पपणे माझं बोलणं ऐकत होती आणि च्युइंगम न चघळता. धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.